जय महाकाल भावानं तुमच्या भावाला आहे ना सर्दीने एवढं जाम केलंय ना प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे टाइम किती झालेले आहे बघा, 9 वाजलेले आहे आणि आत्ताशी तुमचा भाऊ उठलेला आहे. विचार करा, म्हणजे आंघोळ करायची सुद्धा इच्छा होत नाही, पण काय करावं लागते नाही का. तर गाईज चला आता आवरू वगैरे, फ्रेश वगैरे हो. आंघोळ वगैरे झालीच आहे, मस्त जरा लाली पावडर वगैरे लावून घेऊ, तेल बिल, मग जाऊ आपण मस्त महादेवाच्या मंदिरात. गाईस आता आपलं आहे ना दर्शन वगैरे झालंय महादेवाचं. म्हणजे आपण मंदिरात गेलो होतो नाही का महाकालचं, दर्शन वगैरे केलं आणि आता निघालोय आपण द्वारकेला जाण्यासाठी. कारण आपल्याला आपली जी बसंती आहे बघा, ही वाली जी बसंती आहे, या बसंतीचं काही मटेरियल आणायचं आहे. कारण गाडी चालायला प्रॉब्लेम देते नाही का जरा. तर गाईच आता जाऊ, कारण बेरिंग वगैरे पण गेली गाडीची. त्याच्यामुळं मित्राकडून पैसे घेतले, मित्राला म्हटलं ते 2-1 हजार रुपये देतो पुढच्या महिन्यात नाही का तुला. तर मग आता मित्राकडून 2-1 हजार रुपये घेतले गाईच, आणि आता गाडीचं आपण आपल्या बसंतीचं मटेरियल आणायचं चाललो. आपण आहे ना आता गोडाऊनला पोहोचलोय, सगळं मटेरियल घेऊन गाडीचं. आपली जी बसंती ही वाली, या बसंती हे बघा, हे वाली आहे, ही पुढची खोपडी आहे. आणि पुढची खोपडी गाईस तुम्ही विचार पण नाही करू शकत का अशी खोपडी बनवली आपण. आता नाव घेऊ नाही का, मित्राची कृपा, मित्रांनी दिले आपल्याला 2,000 रुपये, म्हणून काम होऊन गेलं आपलं गाडीचं नाही का. हे बघा गाईस, नाव बघितलं काय, महाकाल, त्यानंतर तिलक आहे, त्यानंतर फायर, आणि खाली आहे रुद्रा फायर ब्लॉग्स. खतरनाक विषय की नाही, कसं दिसतंय. आणि गाईच त्यानंतर हे बघा, हे बाकीचं मटेरियल आहे काही. हे बघा, ही किक आहे आपली, किक तुटली आहे गाडीची. त्यानंतर हे पुढची आणि मागची बेरिंग आहे. त्यानंतर हे दोन्ही लॉक साईडचे जे पॅनल असते ना त्यांचं लॉक, हां चावीचं लॉक आहे. त्यानंतर ही त्यांच्या क्लिपा, त्यानंतर हे रबर्स. अजून एक रबर कुठं पडलं काय माहिती गायचं, आपलं असं लिहितच असेल कारण इतक्यात जस्ट नाव आत्ता होतं. त्यानंतर हे 2 इंडिकेटर, त्यानंतर हे 2 पॅनल साईडचे, आणि ही आपली आहे ॲक्सिलेटरची वायर. तर गाईज आता हे जेवढं पण मटेरियल आहे ना आपण सगळं पटापट आपल्याकडून जेवढं होईल ना तेवढं बदलून घेऊ, बाकीचं आपल्याला नागेश करून द्या. गाईज आता हे लायटर आहे, आणि हे दिसतंय की तुम्हाला, हे ब्लर झालेलं आहे एकदम. आता मी खूप टाईम आहे ना टी व्हीवर किंवा यूट्यूबवर खूप जणांचं बघितलं आहे, तर जाळल्यानंतर आहे ना ते ब्लॅक होतं. तर मग आपण पण काहीच करून बघणार आहे आज, ब्लॅक होतं का खरंच नाही. काहीच आता आपण आहे ना हे फिटिंग करून घेतलेलं आहे. इंडिकेटर 2 नवीन, आणि ही कॅप. आता कॅप लावायची याला, गाडी अशी दिसल ना आपली बसंती. काहीच नाद नाही करायचं, डायरेक्ट दणका विषय आज काय. कारण स्वतः तुमचं भाऊ गाडी बनवते. आता काय कोणत्या मेकॅनिकलची जरूरत नाही आपल्याला. मेकॅनिकलची जरूरत पडेल, पण फक्त आपल्याला 2 बेरिंग आहे ना त्या बदलायचे आहे, आणि ॲक्सिलेटर वायर. तरी ट्राय करू, जेवढं होईल तेवढं आपण चेंज करून टाकू. काय वाटतं, बरं आहे की काहीच. फायनली आपली बसंती बनून झालेली आहे. आता 1 नंबर दिसते. हे बघा कसं आहे, हे बघा महाकाल नाव, त्याच्या खाली तिलक फायर, रुद्रा फायर ब्लॉक्स, दोन्ही इंडिकेटर. त्यानंतर गाईज हे बघा लाईटी, हां त्यानंतर हे बघा ही किक पण बसवली आपण. त्यानंतर याची साईडची पॅनल आहे हे. त्यानंतर हावाला एक इंडिकेटर बसवला आहे, आणि इकडचा पॅनल. तर गाईज आता तुम्हाला मी चालू करून दाखवतो. आता हे या साईडचे इंडिकेटर, हा एक, त्यानंतर हा एक. ओके, तर आता त्या साईडचा इंडिकेटर चालू करू आपण. हे बघा गाईज, फक्त या साईडचा जो आहे ना हा जुना आहे, त्याच्यामुळे जास्त फोकस नाही मारत आहे. आणि हावाला पुढचा. आणि त्यानंतर गाईज सगळ्यात खतरनाक व्ह्यू आपला. हे बघा लांबूनच दिसला का, व्हाईट बल्ब आहे गाईज. त्यानंतर चेंज करता येतो नाही का. हे बघा येल्लो, ओके. त्यानंतर बॉम व्हाईट,
त्यानंतर आता सगळ्यात खतरनाक विषय हे बघा, ढंकडे कर ढंकडे कर ढंकडे कर ढंकडे कर ढंकडे कर ढंकडे. खतरनाक आहे की नाही गाईस? गाईस चला आता आपली बसंती बनली. आणि जे जे काळं होतं ना, हे बघा हे काळं होतं. त्यानंतर याच्यामध्ये एक ते पण हे जे आहे ना हे पण काळं होतं. तर आपण याला गरम केलं त्याच्यामुळे काय आलं, ब्लॅक झालं ते. आणि हे पण ब्लॅक होऊन गेलं. हे बघा हे पण असं कलर उडायला सारखं झालं. एकदम खतरनाक विषय आला. लाईट बघा काय दिसते आपली, नाच करते ते. तुमचा भाऊ आहे ना मस्त घरून झोप बीप काढून आता आपण चाललोय टेम्पल हिलला. म्हणजे विषय काय, कारण काही नाही जायचं, पण आज मस्त मन मोकळेने असं सनसेट बघायचं आपल्याला नाही का. दरवेळेस कसं आपण जातो ना कॅमेरा लाव हे लाव ते लाव, तर आज तसं नाही करायचं. नॉर्मली फक्त सनसेट बघण्यासाठी जायचं गाईस. त्याच्यात हे जंगलामधून जायचं. चला गाईस जाऊ, मस्त दम लागतोय एकतर नाही का. ॲक्च्युली रोजची सवय पाहिजे काहीतरी आपल्याला. आणि आपल्या पसंतीचं काम तर झालंच आहे, तुम्ही बघितलंच. सो गाईज आपला सनसेट बघून झालेला आहे आणि आपण चाललोय घरी आता. म्हणजे त्याच्या अगोदर आपण गेलो होतो आरतीसाठी, बट आज अक्काच नाही वाटतं. अक्का निघून गेलेली खाली नाही का. म्हणजे आरती झाली असेल आय थिंक लवकर, कारण टाईम काहीतरी 6 साडेसहा झाले आय थिंक असं मला वाटतंय. तर चला गाईज जाऊ घरी, कारण आज तुमच्या भावाला उपास पण आहे, त्यानंतर उपास पण सोडायचं आहे. तीच फायनली आपण आलेले आता घरी आपल्या. आणि आता मस्त आपल्याला थोड्याच वेळात सोडायचं उपास. आणि आपली हक्की मस्त बसली इकडं. ॲक्च्युली ती मला पागल समजते, नेमकी काय करते. आणि बहिणीचा पण फोन आला आहे, त्याच्यामुळे मम्मी तिकडं फोन पण बोलते आणि स्वयंपाक करते आपल्याला जेवण्यासाठी. म्हणजे उपास सोडायचं त्याच्यावर. पप्पा पण येतील थोड्या वेळात, झालं तर आज समोसे घेऊन येतील, कारण सोमवार आहे ना, दर सोमवारी घेऊनच येत आहे. मला उपास सोडायचा राहतो म्हणून. तर तुम्ही पण घरी मस्त समोसे खा, तर तुमचे पप्पा आणणार असेल तर. आत्ताशी आता आपलं जेवण वगैरे झालंय, उपास बिपास सोडून. तर आता मस्त गोळ्या वगैरे घेतो आणि डायरेक्ट झोपणार आहे. कारण सर्दीने मला आहे 2-4 दिवसापासून लई जाम केलेलं आहे गाईज. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. चला गाईज बाय, जय महाकाल.